आज आपण पाक न करता, गूळ न वितळता, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत अशी ही तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने तिळाची वडी आज आपण बनवणार आहोत। अगदी कोणालाही सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे आणि या वड्या मस्त खुसखुशीत अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तयार होतात आणि महिनाभर टिकतात। त्यामुळे आता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। एका कढईमध्ये ते मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळ येथे मी पॉलिश तीळ वापरलेले आहेत। पांढरे शुभ्र असे तीळ आहेत। तुम्ही घरचे जे गावरान असतात ते सुद्धा इथे वापरू शकता। तर हे पहा, इथे आपले तीळ चांगले असे भाजले गेलेले आहेत आणि छान असे फुललेले आहेत आणि थोडासा तडतड असा आवाज येतो। तर आता हे साईडला काढून घेऊयात। त्यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा लो गॅसवर चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला लो गॅसवरच भाजायचे आहेत। जास्त मोठ्या गॅसवर भाजले तर मग त्याचा कच्चा वास तसाच येतो। त्यामुळे लो गॅसवर चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर हे पहा, छान असं शेंगदाणे इथे आपले भाजले गेलेले आहेत। वरचा कलर देखील चेंज होत आलेला आहे। आता हे शेंगदाणे आपण साईडला काढून घेऊयात। आता नेक्स्ट स्टेप मध्ये एका मिक्सिंग जार मध्ये जे भाजलेले तीळ आहेत ते इथे मी घेतलेले आहेत। त्यानंतर शेंगदाणे भाजलेले होते ते सुद्धा इथे मी घेतलेले आहेत। शेंगदाण्याचे जे साल आहे ते मी काढून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे। तर गूळ इथे आपण पाक न करता किंवा न वितळवता डायरेक्ट मिक्सिंग जार मध्ये वापरणार आहोत। तर आता त्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे, अर्धा चमचा। तर हे हलकसं ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, रवाळ टेक्स्चर मध्ये हलकसं ओबडधोबड येते मी हे वाटून घेतलेलं आहे मिश्रण। आता हे साईडला ठेवून देऊयात आणि दुसरी स्टेप म्हणजे येते एका प्लेटला जिथे आपण वड्या थापणार आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता नेक्स्ट स्टेप मध्ये जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे ते मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे आणि मिश्रण थोडंसं आपलं मऊ होईपर्यंत, थोडंसं याला एकसंधपणा येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर एकदम लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे पहा, मिश्रण हलका हलका आपलं ओलसर होत आलेलं आहे। अशाच पद्धतीने लो गॅसवर आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे। हे पहा, मिश्रण थोडं थोडं आता एकजीव होत आलेलं आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिश्रण पुढे न्यायचं नाही, नाहीतर मिश्रण कडक होण्याची शक्यता असते। तर आता हे सगळं मी तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे। हलकासा दाब देत आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही वाटीच्या साहाय्याने सुद्धा हे मिश्रण सेट करून घेऊ शकता। हे पहा, दाब देऊन मी अशा पद्धतीने मिश्रण सेट करून घेतलेलं आहे। वरतून थोडंसं मी तीळ पसरून घेतलेलं आहे म्हणजे वड्या आपल्या आणखीनच सुंदर दिसतील। तर सगळीकडे तीळ पसरून घ्यायचं आणि वाटीच्या साहाय्याने हे मी थोडेसे तीळ प्रेस करून घेते म्हणजे तीळ आपले वडीला व्यवस्थित लागले जातील। हे पहा, याच वाटीच्या साहाय्याने मिश्रण तुम्ही एकजीव करून घेऊ शकता आणि लगेचच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही वाटल्यास थोड्याशा थंड झाल्यानंतर सुद्धा वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता। तर इथे आता तुम्हाला जसा शेप हवा त्या पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत। इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेते आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे आणि ह्या वड्या अगदी महिनाभर आरामात टिकतात। मस्त खुसखुशीत अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आपल्या या तिळाच्या वड्या तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता वडीसुद्धा आपली अलगदपणे निघालेली आहे। हे पहा, किती सुंदर वडी दिसते। जितकी दिसते सुंदर तितकीच चवीला मस्त एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तयार होते। तर आता दुसरी वडी सुद्धा तुम्ही पाहू शकता अलगदपणे निघली जाते। सगळ्या वड्या अशाच पद्धतीने अलगदपणे निघल्या जातात। हलकसं मिश्रण थंड करून घ्यायचं आणि मग वड्या आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत। सगळ्या वड्या मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि इथे आपल्या मस्त अशा झटपट होणाऱ्या, पाक न करता किंवा गूळ न वितळवता विना पाकाच्या मऊसूत खुसखुशीत अशा या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जाता जाता व्हिडिओला लाईक आणि नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका।